बसवायचं, त्याचे फोटो काढायचे, हार घालायचे, गंध लावायचे, साधी गोष्ट आहे का? हे जे तरुण पोरं करायला येत नाही हे याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही सुरुवात केलेलं गुरुजी, तुम्ही सुरुवात केलेलं हे काम 3 दिवसाच्या व्याख्यानमालेत आज आपल्याला दिसत आहे. कशासाठी 3 दिवस? एखादी गोष्ट तोडायची, कुऱ्हाडीचा एक घाव घातला, लाकूड फणसलं पण तुटलं नाही, मग अजून एक दणका दिला, अजून फणसलं, अजून एक दणका दिला, तुकडाच पडला. एखाद्या कामाचा तुकडाच पाडायचा असेल तर 2-2, 3-3, 4-4, 5-5 दिवस दणके द्यावे लागतील. हे 3 दिवस दणके देण्याचा कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केला. आपल्याला प्रचंड आनंद वाटला. म्हणून मी पोरांना म्हणालो, मी माझ्या पद्धतीने बोलेन, मला जे बोलावं वाटेल ते बोलेन. असं कसं मला जे काही बी वाटेल मग मी काही बी बोलावं असं कसं जमेल? नाही जमणार. मी म्हणालो हा विषय लिहा पत्रिकेवर, मया पातळ करू नकोस. काय झालंय आमच्या मयाला? कुठं जळाली, कुठं भाजली, कुठं मेली, कुठं मरून पडली. माणसा माणसात स्नेह उरला नाही, माणसा माणसात जिव्हाळा उरला नाही, माणसा माणसात आपुलकी उरली नाही, माणसा माणसात बंधुभाव उरला नाही. कशाला शिकले लोक? मग काय उपयोग आहे? शिकून काय उपयोग झाला? हे त्याला बोलना, ते ह्याला बोलना, ह्याची गाठ पडना, त्याची गाठ पडना, नुसत्या गाठीचं गटलं घेऊन राहिलेत लोक. म्हणा